सर्वांना आपल्या नवीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप दिला जात आहे। अशा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श आदरणीय देवदासराव जिंकवाडकर, त्याचबरोबर आमचे प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख अतिथी, ज्या विद्यालयामध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं त्या साध्या भिंती असलेली शाळा, पत्र्याची शाळा, असणारी शाळा 1985 ला माझी 10वी झाली। अशा विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संजयजी मलवाडे सर, प्राचार्य सर, कारण विद्यार्थी मी होतो, टोकले सर आहेत, कांबळे मॅडम सुद्धा ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत। आणि अशा विद्यालयाचे शिक्षण घेऊन आपल्या विद्यालयामध्ये त्याच विद्यालयाचे प्राचार्य आपण बोलावतो, ते आपलं निमंत्रण स्वीकारतात, एका शब्दामध्ये सर यायला तयार होतात। त्यामुळे प्रचंड या ठिकाणी मला आनंद झालेला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्रीमान मोरे सर, पर्यवेक्षक आनंदी कुटवाड सर, प्राध्यापक धायगुडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे 10वीचे वर्ग शिक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमान स्वामी सर, बातिकडे सर आणि 3 विभागाचे सर्व माझे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक, सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः ज्या 4-5 दिवसापासून सतत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये असलेले सर्व आमचे टोकले सरांसह सर्व नवीचे आमचे वर्ग शिक्षक आणि या कार्यक्रमासाठी रमाकांत वाघमारे सर या ठिकाणी नगरसेवक घेऊन गेलेले, ते कामामुळे ते गेलेले, आणि असे वाघमारेजी आणि सर्व विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं, वेगळ्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केल्या, आणि भावना व्यक्त करत असताना, ऐकत असताना खूप मन हेलावून या ठिकाणी जात होतं। आम्हाला गैरवरू नये, मुलं बोलले नाही, वेळेअभावी बोलले नसतील, कारण आमची आई वडिलांची भूमिका आहे, सर्वच मुलं बोलू शकतील असं नाही, असतील, परंतु विद्यार्थी मित्र असले असलं तरी आपण आमच्या या विद्यालयामध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, कुणी प्राथमिकला प्रवेश घेतला असेल, मध्यंतरी कुणी आला असेल, कुणी 8वीला आला असेल, या विद्यालयामध्ये काम करत असताना आमच्या सर्व गुरुजनांनी तुम्हाला जे आम्हाला ज्ञानार्थ देता येईल तेवढे देण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे आम्ही केलं। त्याच्या पाठीमागे आम्ही मुक्तपणे या ठिकाणी तेवढं कार्य या विद्यालयामध्ये करतो, त्यामध्ये आमच्या संस्थेचं सर्व सहकार्य आम्हाला मिळतं, त्यामुळे हे सर्व शक्य होतं। आणि प्रामाणिकपणे हा शब्द का वापरतोय, कारण विद्यार्थी मित्र हो, आमची खूप सर्व आपल्याबद्दल, शेवटी आपलंच मूल आहे, कसं तरी वागणूक काय होतो, त्या मुलाच्या पाठीवरला हात आपल्याला फिरवावंच लागतं, आई वडिलांप्रमाणे आम्हाला सुद्धा ते काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात। आपलं एखादं मूल, सर्व मुलं सारखी थोडेच निघतात, एखाद्या असतात, अवकाळ असतात, नॉटीवर असतात, असे जरी असले तरी भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठं व्हावं असं आम्हाला वाटतं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करावं असं आम्हाला वाटतं, कारण तुम्हाला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून झालेलं आहे। सर्व सामान्य कुटुंबातली येणारी मुलं, खेड्यातून कांड्यावरून येणारी मुलं, शेतकऱ्याची शेतमजुराची मुलं आहेत आमच्याकडे येणारी, एवढीच आमची प्रामाणिक भूमिका आहे। विद्यार्थी मित्र हो, त्या आपल्या
आई वडिलांनी आपल्यासाठी जे मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं ते पुढे पुढे 10वी करावं, 12वी करावं, उच्च शिक्षण घ्यावं आणि खूप मोठं व्हावं, हीच अपेक्षा आमची सुद्धा तुमच्या आई वडिलांप्रमाणे आहे. घरामध्ये 18-20 दारिद्र्य आपण प्रतिकूल परिस्थिती असेल तर तुम्हाला परिस्थितीची जाणीव आपल्या आई वडिलांनी कधीच होऊ दिली नाही. एवढं तरी आपण केलं पाहिजे की माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी मला केलं पाहिजे. आज वय आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही, तर माझं म्हणणं आहे की आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ. शिक्षण तर खूप घ्या, पण या जगामध्ये वावरत असताना एक चांगला माणूस म्हणून तुम्ही निर्माण व्हावा, हीच अपेक्षा आमच्या सर्वांकडे आहे. साईवडे सरांनी सांगितलं, दररोज पाया जर आई वडिलांच्या पोटावर होत नसेल तर आईच्या निदान आई वडिलांच्या हातावर हात जर फिरवला तर तुम्हाला कळेल, त्यांच्या कष्टाची किंमत कळेल. त्यांचा हात तुमच्यासारखा मुलायम असणारच नाही. तो काम करून करून तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणजे तडकपणा आलेला असेल. तुम्हाला थोडं करायचं असेल तर त्रास होईल, पण त्यांना आता होणार नाही. तुमच्यासाठी रात्रंदिवस ते काम करतायत. आणि ही जाणीव ज्या विद्यार्थ्यामध्ये, ज्या मुलामध्ये होऊ शकते, तो जीवनामध्ये होऊ शकतो, झाल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही ठामपणे काम करू शकतो. आईच्या बाबतीमध्ये तर मी नेहमी तुम्हाला सांगतो, आईने वडील वेगळे नसतात. आई सुदृश्य स्वरूपामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आईकडनं कळायला मिळतात. वडिलांना सुद्धा प्रचंड आनंद होतो. काही गोष्टी मनाच्या विरुद्ध झाल्या तरी वडिलांना दुःख होतं. ते अज्ञात वडील जळत असतात. आई जवळ येऊन आपल्याला सांगत असते. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो विद्यार्थी मित्र की आपल्या आईला आपण कधी प्रश्न केलाय का? हो, पहाटे उठून काम करणारी आई, तिला कंटाळा येत नाही का? तिला झोप येत नाही का? झोपावंसं वाटत नाही का? परंतु तुमच्या अगोदर उभी राहणारी, उठून राहणारी, तुमच्या शाळेला जायची तयार करणारी आई ही तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये असेल तेव्हा कळेल. एवढं दिवसभर सकाळी लवकर उठते आणि रात्री उशिरा झोपणारी म्हणजे आपली आई. त्याबद्दल आपण कधी मनात विचार केलाय का? नाही केला तर निदान एकदा तरी विचारावं तुमच्या आईला. आई, तू एवढं सकाळी पहाटे 5ला उठतेस, रात्री 11 वाजता झोपतेस, तुला थकवा येत नाही का? तुला कंटाळा येत नाही का? असा प्रश्न विचारा. आईला आणखी ताकदीला आईमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहू शकत नाही. प्रज्ञा अत्रेने एका ठिकाणी सांगितलं, दिनू नावाचा एक छोटासा मुलगा असतो, आपल्याला आई वडिलांकडे काहीच मागत नाही. तो आपल्या आई वडील, त्याचे वडील डॉक्टर होते, डॉक्टर. आणि छोटा असताना तो दवाखान्यात जायचा. दिनूचं बिल असं म्हटले तर दवाखान्यात जायचा. येणारे पेशंट प्रत्येक जण आपला आजार सांगायचा. कुणी ताप येतोय, कुणी डोकं दुखतंय, कुणी पोट दुखतंय असं सांगायचं. निघून जायचे. आणि शेवटी जाताना डॉक्टरला विचारायचे की डॉक्टर साहेब, आमचं बिल किती झालं? डॉक्टरने सांगायचं, तपासणीचे 50 रुपये, 2 राऊंडचे पुन्हा 50 रुपये, आणखी काही सल्ला दिला त्याचे 50 रुपये, एकूण 150 रुपये बिल झालं सांगायचं. एके दिवशी वडिलांना तो विचारतोय, दिनू पप्पा, बिल म्हणजे काय असतं? हो, निरागस आहे तो, त्याला समजलं नाही. बिल काय झालं, बिल काय झालं विचारतात. त्यांनी सांगितलं की या पद्धती, तपासणीचे 50 रुपये, राऊंडचे 50 रुपये, आणखी काही कारणाचे 50 रुपये, म्हणून त्याला 150 रुपये झाले असं म्हटलं जातं. तो घरी गेला, तो मनामध्ये विचार करतो हा दिनू, आणि त्याला काय वाटलं माहिती, मनाशी थोडा हास्य करतो आणि आपण बी काहीतरी करावं म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी तो दिनू आपलं पण एक बिल तयार करतो. भाजीपाला जाऊन आणलेलं, मम्मीने सांगितलेलं काम, त्याचे 5 रुपये. आणखी एखादं काम ऐकलं त्याचे 5 रुपये. आणि कुठलं तरी शेजाऱ्याकडे जाऊन काहीतरी काम आईनं सांगितलं होतं, ते जाऊन निरोप दिला होता, त्याचे 5 रुपये. आणि 15 रुपयाचं बिल तयार करतो आणि आईच्या खोलीमध्ये घेऊन ठेवतो. आई जेव्हा
उशाला पाहते आपल्या काळाकडे बिल दिसतं 15 रुपयाचं बिल. पैसे जास्त असतील आजच्या काळामध्ये, 90ची गोष्ट आहे. आई बिल घेते आणि आई काय करते, दिल्लीच्या उशाला 15 रुपये लिहून ठेवते आई. त्याच्यावर आई स्वतःच बिल तयार करून ठेवते. बाळा माझं बिल आहे, लहानपणापासून मोठं होईपर्यंत तुला जे सांभाळलं त्याचे 20 रुपये असं म्हटली नाही. आपण लिहिलं असतं सांभाळलं याचं काहीच नाही. तुला शाळेला जायची मी व्यवस्था करते, दररोज लवकर उठते असा कॉलम लिहिला, त्याच्या पुढे लिहिलं बिल काहीच नाही. कपडे दररोज तुझे व्यवस्थित करण्याचं काम, स्वच्छ करण्याचं काम मी करते, याचं पण काहीच बिल नाही. एकूण बिल होतं 0. असं एखादं कुठलंही क्षेत्र तुम्हाला मिळणार नाही जिथं 0 बिल आहे. तेच फक्त कुठं असेल तर आपल्या आईकडेच हे 0 बिल आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा ही गोष्ट त्याला कळाली, आईने चिठ्ठी लिहिली आपल्या उशाला, तो पाहतो तर सगळं 0 लिहिलेलं आहे. तो घाबरला, त्याला थोडस वाईट वाटलं की आपण आईला बिल मागितलं, चुकीचं झालं. आई तर आपण एवढे 10-15 वर्षाचे झालो समजा आता, तरी कधी आपल्याला कुठलं बिल आईला मागितलं. आईच्या जवळ जातो, आई माझं चुकलं असं म्हणतो, आई जवळ घेते. बघा बिल मागणाऱ्या मुलाला आई नकार देत नाही, जवळ घेते, पाठीवरनं हात फिरवते, कुरवाळते. बाळा असं नाही, माझं कामच आहे, आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही केलेलं आहे. आणि एवढं जर असेल मग आपण का करत नाही, आपण का विचार करत नाही. म्हणजे आता मला एकच सांगायचे की आपल्याची संवेदना कमी झालेली आहे, संवेदनशून्य आपण झालेलो आहोत. त्याच्यामुळं समोरच्या माणसाबद्दल असणारे जे प्रेम, दया, माया जे असेल ते मात्र दिवसेंदिवस कमी झालेली मला या ठिकाणी दिसून येते. एवढंच मला सांगायचंय की समोरच्याला बोलताना आपल्या शब्दाला कधीच धार येऊ देऊ नका. आपल्या शब्दामध्ये आधार असला पाहिजे. आणि आधारामुळे काय होतो, औषधापेक्षा जास्त तर आपण एखाद्या रुग्णाला आधार जर दिला तर त्याचा आधार करून सांगितलेला, आधार देण्याचंच काम जीवनामध्ये आपण करावं, केलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. म्हणून विद्यार्थी मित्र, शाळेचा प्राचार्य म्हणून आम्ही तुम्हाला खूप काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, तो तुम्ही स्वीकारावा. काय मुलं पण हुशार आहेत. मुली आता भाषण सुद्धा केली हो, हुशार असणारी मुलं. सगळ्यांचं भवितव्य चांगलंच आहे. मग सलोनी असेल, राधिका असेल, जान्हवी असेल, श्रुती आहे, नम्रता आहे, पूर्वी आहे, असे कितीही मुली आपल्या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुमचं खूप मोठं चांगलं भविष्य आहे. शाळेची नावं मी घेऊ शकत नाही. रेग्युलरिटी, पंक्च्युअलिटी जी आपण पाहतोय आपल्यामध्ये फार वेगळी या ठिकाणी वाटते. आणि जो जीवनामध्ये वेळेला महत्व देतो तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे. मुलांनो, आपण सुद्धा वेगळ्या क्षेत्रामध्ये जाणार आणि भविष्यामध्ये असं काही नसतं मला टक्केवारी कमी मिळते, माझा अभ्यास कमी आहे, असं काही नसतं. 4थी पास असणारी माणसं सुद्धा मोठ्या पदावर पोहोचू शकतात. अनेक उदाहरण आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच मला सांगणं आहे की स्वतःला कमी लेखू नका. आपली जशी कॅपॅसिटी आहे, आपली जशी कुवत आहे, त्याच पद्धतीनं आपण कार्य करत राहावा. आपण जीवनामध्ये पुढे गेल्याशिवाय जाऊ शकत नाही. निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. पण या प्रसंगी फारसं जास्त न बोलता आगामी काळामध्ये आपल्या ज्या महत्वाची परीक्षा होणार आहे, 10वीची परीक्षा, या परीक्षेमध्ये एक 2-3 गोष्टी सांगतोय. परीक्षेच्या पूर्वी आता कुठल्याच प्रकारचा ताणतणाव निर्माण होणार नाही, अशा प्रकारचं वागलं पाहिजे. आपलं मन डायव्हर्ट होणार नाही, आपण पाहतो या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीने आपण कार्य करावं. आरोग्य चांगलं राहील याची पण आपण काळजी घ्यावी. आता विज्ञानाच्या प्रदर्शनाचा विषय राहिला तर राज्य पातळीवर अनेक वेळा आमचा इस्माईल डावाड या ठिकाणी जवळपास 9 वेळा
राज्य स्तरावर आमच्या विज्ञान गेलेले. आता एक हुशार आपल्या या सुद्धा दिव्या होती आमच्याकडे, खूप हुशार आहे. पाठीमागे मुलं 10वी झालेले. तर असे असंख्य मुलं इथे या ठिकाणी आमचं पहिलं घडवण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणून या प्रसंगी मी काही सर्वांची नावं घेऊ शकत नाही, एवढंच सांगतो. आम्हाला सर्व शाळेच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं, सर्व शिक्षक बांधव मॅडमच्या वतीनं तुम्हाला आम्ही 10वीच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप चांगल्या प्रकारची टक्केवारी मिळो, आपण यशस्वी हो, आपण प्रज्ञावंत, कीर्तिवंत, एक चांगला व्यक्तिमत्व पुढे यावं, अशाच प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.